नमस्कार. पुंगाव गावातील रहिवासी माननीय श्री पांडुरंग तातोबा विभूते हे गेले 75 वय असून सुद्धा त्यांनी नारळ दाताने सोलतात. मामा, हे कसं तुम्ही सोलताय? वयाच्या 17व्या वर्षापासून मी आता 10 वर्ष हे नारळ सोलतोय. काय आता 78 वय माझं आहे. आता सोलू शकणार की? ठीक आहे, एक दाखवू शकाल का तुम्ही? दाखवणार की? सोला. हे पहा, हा पूर्णपणे नारळ त्यांनी पूर्णपणे सोललेला आहे. वय किती? 78. 78 वय असूनही सुद्धा त्यांनी नारळ दाता सोललेला आहे. आत्ताची तरुण पिढी बघायला गेला तर दवाखान्याने पूर्णपणे खचाखच भरलेली असते. तर ह्या मामाचा खरोखर अभिमान वाटला पाहिजे. मामा, तुम्ही 78 हे कसं शिकला तुम्ही? हळूहळू शिकत गेलोय मी. जवळजवळ आता 10-15 वर्ष मी चालू आहे. तरी आतापर्यंत तुम्ही नारळ किती सोलले सा? तरी मी 200 नारळ सोलला असतील आतापर्यंत, म्हणजे ह्या वर्षी. आता या 5 वर्षात तुम्हाला तर किती नारळ सोलून झाले असतील तुम्ही? 200 झाला असतील. कारण आत्ता मी काल मंडळाचा प्रसाद होता त्या टायमाला मी 48 नारळ सोलून धावला एका टायमिंगला सोल. एका टायमिंगला. बघा, ह्या आता येतेला गणेशोत्सव काळात मंडळाचे नारळ ह्यातले असेच कमीत कमी 48 नारळ त्यांनी सोडलेत. खरोखर या मामाचं कौतुकास्पद अभिमान मानायला पाहिजे त्यांनी. मामा, तुम्हाला हे सोलताना काय त्रास वगैरे असा होतोय? तर त्रास काय होत नाही. आतापर्यंत तुम्ही 5 वर्षात कमीत कमी 1000 नारळ तरी सोडले सहजच. होय. काय अंदाजा तुम्ही कामं कशी करताय तुम्ही? काय काम? काय मी शेतीची सगळी कामं करतोय अजून पण तुम्ही? अजून पत्र वैरण हे कापून आता माझ्या जरा मानाचा त्रास चालू आहे. ते वैरण कापून देतोय, नातू आणतोय यांचा. आत्ताच्या कलियुगात आत्ताची पिढी दाताने त्रासलेली आहे. आता तुम्ही दवाखाने जर बघायला गेलात तर पूर्णपणे खचाखच भरलेले आहेत. दाताची काय ना काय ती समस्या आहेत. खरोखर या मामाचा अभिमान वाटायला पाहिजे की आत्ताच्या कलियुगात हिने या नारळ सोलला. खरोखर एक जनतेने हे मानून घेतले पाहिजे.